ठाकरेंचे एकनिष्ठ म्हणवले जाणारे ओमराजे निंबाळकर यांनी काही दिवसांपूर्वी त्यांना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदेंसोबत गेले। यानंतर अर्थातच ठाकरेंना मोठा धक्का बसला। धाराशिवमध्ये सुद्धा पक्षाची मोठी हानी झाली। पण ओमराजे निंबाळकर गेल्यानंतर धाराशिवमधल्या सभेमध्ये धाराशिवकरांना संबोधत ठाकरेंनी शब्द दिला होता की नवा चेहरा लवकरच उतरवेल आणि त्याला तुम्ही साथ द्या। आणि आता ठाकरेंनी दिलेल्या शब्दाप्रमाणे नवा चेहरा उतरवल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। ओमराजे निंबाळकरांना टक्कर देण्यासाठी संजय निंबाळकर हे धाराशिवच्या मैदानामध्ये उतरलेत। त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात संजय निंबाळकर नेमके कोण आहेत आणि एकंदरीतच धाराशिवच्या राजकारणामध्ये काय चाललंय। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धाराशिव जिल्ह्यातील नेते संजय निंबाळकर आणि भाजपचे रामेश्वर शेट्टे या दोन बड्या नेत्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मशाल हाती घेतली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी मातोश्रीवरती या सगळ्यांनी शिवबंधन बांधून घेतलं। महत्त्वाचं म्हणजे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर गेल्या काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात ऑपरेशन टायगर 2 ची चर्चा सुरू होती आणि धाराशिव कळमचे आमदार कैलास पाटील यांचं नाव यामध्ये घेतलं जात होतं। कारणही तसंच आहे म्हणा, कारण खासदार ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांची घट्ट मैत्री जिल्ह्याच्याच काय तर राज्याच्या राजकारणातही तितकीच फेमस आहे। अशाच जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ऑपरेशन टायगर 2 ची चर्चा आणि त्यात आमदार कैलास पाटील यांचं नाव घेत या विषयाला हवा दिली होती। मात्र कैलास पाटील यांनी ही हवा विरुद्ध दिशेला वळवत संजय निंबाळकर, रामेश्वर शेट्टे यांच्यासह शेकडो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे आणि भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये पक्षप्रवेश करून घेत खळबळ उडवून दिली आणि धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात ही महत्त्वाची राजकीय घडामोड मानली जाते। संजय निंबाळकर तसेच भाजपचे वकील आघाडीचे जिल्हा संयोजक रामेश्वर शेट्टे यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला। आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी आणि शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख मकरंद राजे निंबाळकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। आता संजय निंबाळकर यांच्याविषयी सांगायचं झालं तर निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होते। धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी पक्षाचं काम केलं होतं। 2014 मध्ये तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती। महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या कैलास पाटलांनी त्यांना ठाकरेंच्या गटामध्ये आणलं तेच त्यांचे त्यावेळी आमदारकीच्या निवडणुकीमध्ये विरोधकही होते। 2019 मध्ये कळंब धाराशिवमधून ते राष्ट्रवादीचे उमेदवार होते। मात्र त्यानंतर त्यांनी पक्षाने आपल्याला पुरेशी मदत केली नाही आणि आपल्याला बळीचा पकडा बनवलं असं म्हणत नाराजीही व्यक्त केली होती। राष्ट्रवादी जेव्हा फुटली त्यानंतर सुद्धा ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांसोबतच होते, परंतु पक्षामध्ये फारसे सक्रिय नसल्याची माहिती देखील समोर येते। 2024 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये गेले होते। पक्षाकडून तुळजापूरची उमेदवारी मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले होते। त्यांनी मतदारसंघातील 192 गावांचा दौराही केला होता। संजय निंबाळकर यांचे धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि सामाजिक तसेच राजकीय पातळीवरती ही काम आहे। त्यामुळे संजय निंबाळकर यांचा ठाकरे गटातील प्रवेश हा आगामी स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातोय। यासोबतच रामेश्वर शेट्टे हे भाजप वकील आघाडीचे जिल्हा संयोजक असून खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष तसेच भाजपच्या विधी विभागामध्ये जिल्ह्याची जबाबदारी सांभाळत आहेत। त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला धाराशिवमध्ये धक्का बसल्याची देखील चर्चा आहे। त्यांच्यासोबतच धाराशिवचे माजी भाजप शहराध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्ष राजाभाऊ बागल यांचा देखील समावेश आहे आणि त्यांच्यासोबतच शेकडो कार्यकर्त्यांनी देखील ठाकरेंचं शिवबंधन हाती घेतलंय। या पक्षप्रवेशामुळे धाराशिव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद वाढण्याची शक्यता आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या घडामोडीला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले। पण दुसरीकडे ठाकरेंना धाराशिवमध्येच मोठा धक्का देखील बसलाय। म्हणजे एकीकडे गुड न्यूज असताना दुसरीकडे बॅड न्यूज अशी की कळंब नगर परिषदेचे उद्धव ठाकरे गटाचे 8 आणि काँग्रेस पक्षाचा 1 नगरसेवक असे 9 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यामुळे एकीकडे गुड न्यूज जरी असली तरी दुसरीकडे नगरसेवकांच्या जाण्याची बॅड न्यूज मात्र ठाकरेंना मिळाली आणि त्यामुळे ही बॅड न्यूज ठाकरेंना कुठेतरी पचवावी लागणार आहे। त्यामुळे आता पुढच्या राजकारणामध्ये काय घडतंय हे पाहावं लागेल।